tangent, then slope of normal, then equation of normal. होते का चार? आता स्लोप ऑफ टँजंटची इक्वेशन फॉर्म्युला काय होता? dy by dx डेरिव्हेटिव्ह. स्लोप किती टाइपने काढतो आपण? 4. 11वी 3 शिकलो होतो आपण. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन झाले ना? मग स्लोप कसे काढतो? टॅन थीटा. अजून नाही नाही y is equal to नाही. त्यातला m कसा काढतो ते की याची इक्वेशन येते. स्लोप माइनस a तो इंटरसेप्ट है ना. एक 10वीत शिकले होते. होतं का 10वी? तर 12वीचं नाही आलं, 10वीचं काय सिद्ध स्लोप m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. होतं का? मग परत अजून एक फॉर्म्युला होता m is equal to tan theta. अजून एक होता m is equal to minus a upon d. आणि चौथा होता dy by dx. म्हणजे पण काय? स्लोप. बरोबर आहे. आता स्लोप ऑफ टँजंट तर माहिती dy by dx, राईट. इक्वेशन ऑफ टँजंट काय होती? त्यालाच आपण m म्हणतो ना. मग इक्वेशन ऑफ टँजंट काय होती आपल्याकडे? y minus y1 is equal to dy by dx x minus होती का? नॉर्मल म्हणजे काय? टँजंटला परपेंडिक्युलर लाईन. बरोबर आहे ना. असा टँजंट असेल तर तिथे काय असते आपल्याकडे? नॉर्मल. आपल्याला टँजंटचा स्लोप माहिती आहे. आपल्याला कसला स्लोप काढायचा आहे? नॉर्मलचा. जर परपेंडिक्युलर असेल तर दोन स्लोप मध्ये काय रिलेशन असतं? m1 आणि m2 मध्ये. तर m1 into m2 is equal to -1. बरोबर आहे ना. परपेंडिक्युलर पॅरलल असेल तर स्लोप काय असतात? इक्वल. आपल्याकडे याला परपेंडिक्युलर आपल्याला m1 माहिती. हा काय करणार? मग इकडे पाठवणार. सो आपल्याला m1 म्हणजे काय? dy by dx. म्हणजे इथे काय देणार आपल्याकडे? 1 upon dy by dx आणि हे मायनस. कळलंय? मग आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फक्त हे जे स्लोप आहे इथे टाकायचं. बाकी सेम y minus y1 is equal to minus 1 upon dy by dx into x minus x1. कळलं ना? काय? इक्वेशन ऑफ नॉर्मल, राईट. सो तुमची जी पहिली एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल महत्त्वाचे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये अजून एक पार्ट आहे. काय? रेट ऑफ मेजर होतं का? where s is the displacement, then v be the velocity and a be the acceleration. काय फॉर्म्युला देऊ? ds by dt जर काढला तर काय भेटतो? dv by dt जर काढला तर काय भेटतो? a. बरोबर आहे ना? राईट. आपल्याकडे डबल डिफरन्शिएट केलं डिस्प्लेसमेंटचं तर काय भेटतं? ॲक्सेलरेशन. बरोबर आहे. सो हे लक्षात ठेवा. आपला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. ओके. त्याच्यानंतर काय होतं? रेट मेजर झालं. ॲप्रॉक्सिमेशन होतं ना. ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ॲप्रॉक्सिमेशन काय फॉर्म्युला होता? f of a plus h is equal to here approximate f of minus h into
त्याच्यामध्ये आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं अप्रॉक्सिमेशन होतं, एक्सपोनेन्शियलचं होतं, बरोबर ना. त्याच्यानंतर लॉगचं होतं, इनव्हर्सचं होतं, बरोबर ना. त्याच्यानंतर अल्जेब्रिक होते, √99, √65, बरोबर ना. सो ते लक्षात ठेवा. ए आणि एच कसा काढायचा, ए शोधताना तो जवळपासचा पाहिजे. म्हणजे काय, जर 99 असेल तर स्क्वेअर रूटमध्ये जर 99 असेल तर आपण 100 घेतो, 100 - 1, तो एच काय झाला आपला -1. समजलं आहे का. येस. तो ते आपल्याला फक्त कळलं. आपण तसं एक्झाम्पल घेऊ का, बाकी ते सोपे एक्झाम्पल पुढचे जरी गेले तरी ते येतील, त्याच्यासाठी काय असं वेगळं येते. ओके. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन झालं. त्याच्यानंतर काय होतं, चला रोल्स थेरम, LMPD, लॅग्रेंजेस मीन डिव्हिजन, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, मॅक्सिमा मिनिमा, होतं का. बरं, मग काय आहे रोल्स थेरम. काय 3 कंडिशन कोणत्या आहे रोल्स थेरमच्या आणि LMPDच्या. रोल्स थेरममध्ये काय करतो आपण, तर आधी चेक करतो f of a is continuous at point a to b, या तुम्ही इथे f of x, right. Then f of x is differentiable at a comma b. Then f of a is equal to f of b. जर या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर आपण म्हणतो रोल्स थेरम इज काय म्हणतो, बरं, ॲप्लिकेबल. मग व्हेरीफाय कधी होतो, बरोबर आहे. आपण अप्लाय करू शकतो रोल्स थेरम 3 कंडिशन जर ट्रू असेल, बरोबर आहे. पण मग तो व्हेरीफाय कधी होतो, ज्यावेळेस f' of x is equal to c करतो आपण, किंवा सॉरी f' of c is equal to 0 करतो, त्यावेळेस आपल्याला ती x ची व्हॅल्यू मिळते. ती x ची व्हॅल्यू a आणि b च्या इन बिटवीन पाहिजे. जर असेल तर आपण म्हणतो रोल्स थेरम काय झाला, व्हेरीफाय झाला. कळलंय का. येस. बरं, आता याच्यामध्ये हे असं काय दिलं आहे, ते स्क्वेअर ब्रॅकेट आहे, ते राउंडेड ब्रॅकेट आहे, किंवा डिफरन्शिएशन पहिले का नाही घेतलं, कंटिन्युटी सेकंडला का नाही घेतलं. कंटिन्युअस राहिलं तर डिफरन्शिएबल असतं का. बरं, त्याला क्लोज ब्रॅकेट का देते, ते तर माहित ना. क्लोज ओपन, क्लोज म्हणजे काय, मग ब्रॅकेट का दिले इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. बरं, कंटिन्युटी म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण की फंक्शन कंटिन्युअस आहे.
कंटिन्युअस काय असतं, ज्याच्यामध्ये गॅप नाही, ज्याच्यामध्ये ब्रेक नाही. आपण म्हणतो ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ब्रेक आहे का कुठे? कुठे गॅप आहे का? नाही. सपोज मी काउंट करताना एखादा नंबर नाही घेतला तर काय झालं? ब्रेक झालं किंवा काय झालं? डिस्कनेक्ट झालं ना. म्हणून बदला काय म्हणतो? डिसकंटिन्युअस. बरोबर आहे. मग जर क्लोज ब्रॅकेट म्हणजे काय असतं, तर क्लोज ब्रॅकेटमध्ये आपण त्या इंटरवलच्या बाउंड्री लाईन सुद्धा कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? बाउंड्री लाईन. म्हणजे सपोज एखादा ग्राफ असेल, असा ग्राफ आणि इथून इथपर्यंत आपण काय केलं? फंक्शनला चेक करतो. राईट. सो x इज इक्वल टू, इथे 2 घेतला, x इज इक्वल टू घेतला 7, सपोज 8 घेतला. बरोबर की नाही? मला हा जो ग्राफ आहे हा जर कंटिन्युअस चेक जर करायचं असेल आणि मी जर ओपन इंटरव्हल घेतला तर ओपन इंटरव्हलमध्ये आपण बाउंड्री कन्सिडर करतो का? नाही. तर त्याच्यामुळे मी जर इथेच कट केला ग्राफ तर कंटिन्युअस होईल का? होईल का कंटिन्युअस? नाही होणार ना. म्हणून इथे वापरतो आपण क्लोज ब्रॅकेट. म्हणजे फंक्शन स्टार्ट पॉईंट कंटिन्युअसच पाहिजे, तिथे कुठे ब्रेक नको येतं. समजलंय का? सो त्याच्यामुळे आपण इथे काय वापरतो? क्लोज इंटरव्हल. इथे काय वापरतो आपण? ओपन. कारण इथून मधलं फंक्शन आपल्याकडे डिफरन्शिएबल आहे का ते चेक करायचं. जर फंक्शन कंटिन्युअस असेल तरच ते डिफरन्शिएबल असतं. समजलंय का? पण जर डिफरन्शिएबल असेल तर ते कंटिन्युअस असेलच असं काही कंपल्शन नाही. समजलंय काय सांगतोय ते? येस. मग आता आपल्याकडे म्हणून फर्स्ट क्वांटिटी चेक करायची, मग डिफरन्शिएबिलिटी चेक करायची. ओके. समजलं आता व्यवस्थित? आता रोल्समध्ये फक्त सॉरी एलएमपीडीमध्ये डायग्रामच्या स्कीममध्ये फक्त काय आहे तर ही शेवटची कंडिशन चेंज आहे. बाकी आपण ते चेक करतो कंटिन्युअस आहे का, डिफरन्शिएबल आहे का. आणि लास्ट फंक्शन काय असेल आपल्याकडे, तर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. मग याची जी व्हॅल्यू आहे ती चेक करायची आपल्या इंटरव्हलच्या इन बिटवीन येते का. जर आली तर तो रोल रमला होतो व्हेरीफाय. समजलंय? नक्की कळलंय का? येस. त्याच्यानंतर आता इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन काय असतात सांगते. फंक्शनला कधी इन्क्रीजिंग म्हणतो, फंक्शनला कधी डिक्रीजिंग म्हणतो. मला मराठीत अर्थ नका सांगू, त्याची चढत्या क्रमाने बसत्या क्रमाने फॉर्म्युला सांगा. आणि सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा. डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय, सिंगल डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय, सांगा. फंक्शन इन्क्रीजिंग कधी असतं? असं असतं की इन्क्रीजिंग असतं आहे की नाही. बरोबर ना. इन्क्रीजिंग कधी असतं फंक्शन, तर आपल्याकडे एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह dy बाय dx जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असतं? इन्क्रीजिंग. आणि एफ डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन 0 असेल तर काय असतं? डिक्रीजिंग. ओके. आता त्याची प्रूफ नाही सांगत असं तुम्ही तुम्हाला, डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ. ओके. तर तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ओके. नाही. आता जेव्हा आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग बघितलं तर आपल्याकडे मॅक्सिमम आणि मिनिमम होता. बरोबर आहे. तर त्याचा सिक्वेन्स काय असतो, फंक्शन कधी मॅक्सिमम असतं आणि कधी मिनिमम असतं. सपोज एक आपल्याकडे 2 ग्राफ आहेत. ओके. सो इन्क्रीजिंग कधी असतं, तर बघा इथे इथून जर मी टँजंट काढला तर हा टँजंट कसा आहे? इन्क्रीजिंग आहे. म्हणजे काय, तर एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. नंतर या पॉईंटला आलं तर इथे काय झालं? टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस ना. म्हणजे काय झालं? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आणि तिसरा टँजंट काढला इकडे, काय तो? डिक्रीजिंग. म्हणजे काय, तर एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 0. जर अशा 3 कंडिशन आल्या तर आपण त्याला म्हणतो काय? फंक्शन इज मॅक्सिमम. कळलंय? तो सिक्वेन्स फक्त काय जातात? चेंज होईल. आधी काय येईल? डिक्रीजिंग, नंतर इक्वल टू 0, नंतर इन्क्रीजिंग. म्हणजे काय? फंक्शन काय? मिनिमम.
कळलंय? येस. मग आता डबल डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये काय होतं, तर आपण डबल डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये जसं हे याच्या अपोजिट घेतो. जर एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर काय असतं, मॅक्झिमम. आणि एफ डॅश डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर काय असतं, मिनिमम. हे लक्षात ठेवा डबल डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये होतं. ओके. सो हा सगळा तुमचा काय होता थेअरी पार्ट. कसला, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा. क्लिअर आहे, व्यवस्थित एकदम, नक्की. बरं, आता याच्या ज्या एकदम प्रत्येकीच्या डीप कन्सेप्ट नाही घेता येतात आपल्याला, कारण ते घेतलं तर आपल्याला ते 5-1 तासाचं लेक्चर त्याच्यातच जायला लागतं, समजलं. सो एवढं फक्त ॲक्च्युली हे तुमचं व्हायला पाहिजे चालेल. ओके, म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेवलला जातात थोडंसं. ओके. सो याच्यातले जे काही पार्ट आहेत ते एक्झाम्पलनुसार जरी आले नवीन पार्ट, जसं आय थिंक स्लोप काय म्हणतात आपल्याला, सब टँजंट आणि सब नॉर्मल, लेंथ ऑफ टँजंट, लेंथ ऑफ नॉर्मल, लेंथ ऑफ सब टँजंट, लेंथ ऑफ सब नॉर्मल. ते एक्झाम्पलनुसार सांगितले. म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म्युले तो नवीन पार्ट जो आपल्या याच्यामध्ये नव्हता. त्याच्यानंतर अजून एक एरर होतं. आणि हां, पॉईंट ऑफ इन्फ्लेशन माहिती आहे का, पॉईंट ऑफ इन्फ्लेशन. आता इथे जसं आपण मॅक्झिमम कसं ठरवतो की आधी काय तर इन्क्रीजिंग, नंतर 0, नंतर डिक्रीजिंग. पण फंक्शन अशा कंडिशनमध्ये बसलंच नाही. काय सांगतोय, फंक्शन अशा कंडिशनमध्ये बसलंच नाही. फंक्शन फक्त इन्क्रीजिंग होत चाललंय. म्हणजे इन्क्रीजिंग 0 पण इन्क्रीजिंग होते. म्हणजे सपोज असा ग्राफ असेल, इथून बघितलं तर इन्क्रीजिंग आहे, इथे काय नाही आपल्याकडे 0. आता इथे 0 कसं येईल, ते टच करते, इंटरसेक्ट करते. पण ज्यावेळेस फंक्शन, आता हा ग्राफ दिसताना असं दिसतोय, पण बघा जर फंक्शन म्हणजे ग्राफ कसं जाणार, याचा ॲक्च्युअली याचा रोटेशन कसं असतं, तर ग्राफ असं स्ट्रेट जाईल आणि नंतर थोडा टर्न होऊन मग असं जाईल. ग्राफ असं नाही जाते, समजलं का. ग्राफ कसं शो करतो, उदाहरण कसं त्याचा मूव कसं होणार आहे, तो फर्स्ट असं जाणार आणि इथे त्याची व्हॅल्यू चेंज होणार अशी, बरोबर आहे, आणि मग तो वरती जाणार, बरोबर आहे. तर इथून आपल्याला एकच याला लाईनला काय करतं, ते टच करतं, एका पॉईंटला टच करून जातो, जो ॲक्सिस असतो ना तो, राईट. आणि त्याच्यानंतर परत फंक्शन काय इकडे इन्क्रीजिंगच आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस त्या पॉईंटला म्हणतो आपण पॉईंट ऑफ इन्फ्लेशन. हा जो पॉईंट असतो ना, काय असतो, पॉईंट ऑफ इन्फ्लेशन. समजलं का. ही कन्सेप्ट खूप रेअरली येते, तुमच्या बुकमध्ये पण होते, एकच लाईनमध्ये होतं फक्त ते आपल्या बुकमध्ये बघा, चेक करा गरज पॉईंट ऑफ इन्फ्लेशन. समजलं आहे काय ते. येस, असा ग्राफ येतो असला माहिती का, एक्स क्यूबचा एक रूटचा आहे, क्यूब रूट ऑफ एक्स, x⁻³ बघा तो असा आहे. सो चेक करून बघा, किंवा एक्स क्यूबचा सुद्धा आय थिंक एक्स क्यूबचा आहे ना तसा, हां एक्स क्यूबचा पण आहे, कारण निगेटिव्ह व्हॅल्यूला निगेटिव्ह व्हॅल्यू येते आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यूला पॉझिटिव्ह येते क्यूबमध्ये. सेम तसंच आमचं याचं होईल स्क्वेअरचा, तर निगेटिव्ह येते तरी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह येते तरी पॉझिटिव्ह. तो ग्राफ असा आहे सिमेट्रिकल. ठीक आहे, जे इलिप्स आपले हायपरबोला पॅराबोला होते ना, कोनिक सेक्शन झाले ना, कोनिक सेक्शन असं कसं शिकवलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होतो CP आणि मेन्सचा. इथे नाही झालं असं.
सेकंडच झालेलं सेकंड नंबरचा चॅप्टरच झालेलं सेकंड नंबरचा चॅप्टर येतात कोनिक सेक्शनच येतात सर्कल आणि कोनिक्स नाही सर नाही ना सर इथे सीट नाही नव्हतं घेतलं पहिलं सर लॉजिक घेतलं नंतर मॅट्रिसेस हां आणि नंतर मग व्हेक्टर्स घेतले डिफरन्शिएशन हां डेरिव्हेटिव्ह स्टार्ट केलं लिमिट पण नाही झालंय माझं ॲप्लिकेशन ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण झाले कोणीच नाही झाले एक्झाम्पल स्टार्ट करायचं हो चलो राईट डाऊन चलो राईट डाऊन गडबडलं बंद करून बोलते समजे असं करते गडबडलं चलो राईट डाऊन tangent and normal first one the axis of point on the curve y is equal to a into e raised to x upon a plus e raised to minus x upon a where the tangent is parallel to x-axis is 0 a 2a minus 2a ये ऑप्शन है ना second let g of x is equal to 2e log of x minus 1 if x is less than equal to 1 greater than equal to 1 greater than 1 the equation of normal to y is equal to g of x at point 3 and up is फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायला काय त्याचं y is equal to a e raised to x minus x upon a plus e raised to minus x upon a चा डेरिव्हेटिव्ह काय आहे dy by dx काढा
dy by dx a कॉन्स्टंट आहे साइड e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतं e रेस टू x बरोबर आहे. पण आपल्याकडे हा फंक्शन रेस टू चा म्हणून याचं परत डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह काय झाले 1 म्हणजे काय झालं 1 अपॉन a क्लियर आहे प्लस e रेस टू मायनस x अपॉन a इंटू 1 अपॉन a मायनस साईड पुढे घेतलं काय झालं मायनस राईट. तो a काय येणार बाहेर येणार आणि a काय होणार कॅन्सल म्हणजे आपल्याकडे dy by dx is equal to e raised to x upon a plus minus e raised to minus x upon a बरोबर आहे. मग आता इथे बघा काय होणार तर आपल्याकडे त्यांनी दिलेलं काय tangent is parallel to x axis. मग parallel to x axis असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतं डेरिव्हेटिव्ह आता बघितलं ना आपण मॅक्सिमम मिनिमम मध्ये पॅरलल टू एक्स एक्सिस चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 0 एक ग्रेटर दॅन 0 एक लेस दॅन 0 आणि एक 0 असतं ना. मग पॅरलल असेल तर काय असणार आहे 0 म्हणजे आपल्याकडे ही जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही काय झाली इक्वल टू 0 झाली. म्हणजे इथे काय आपल्याकडे e रेस टू x अपॉन a मायनस e रेस टू मायनस x अपॉन a इज इक्वल टू 0 बरोबर आहे. सो ह्याला लिहिणार मी 1 अपॉन रेस टू ची पॉवर मायनस आहे ना ती मायनस ची काय प्लस म्हणजे इथे काय आहे e रेस टू x अपॉन a मायनस 1 अपॉन e रेस टू x अपॉन a इज इक्वल टू 0 बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं काय ना e रेस टू टू साइड e रेस टू 2a xa बरोबर आहे. काय होते स्क्वेअर होईल पॉवरची पॉवर होते मल्टिप्लाय सो 2x अपॉन a मायनस 1 आणि डिनॉमिनेटरला जो e रेस टू x अपॉन इकडे गेल्यावर 0 होणार म्हणजे आपल्याला काय आठवलं 0. सो हा जो 1 आहे तो काय ना 2e रेस टू e रेस टू 2x अपॉन a इज इक्वल टू 1. आपल्याकडे बघा याची जर आपल्याला पॉवर जर बघायची असेल किंवा त्याला इक्वेट करायचं असेल x ची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला कशी काढणार x ची व्हॅल्यू 2x upon a is equal to 0. 2x अपॉन a इज इक्वल टू 0 कशावरून कारण e raised to 0 हा वर असतो. e रेस टू 0 बर चालेल तसं केलं तरी चालेल किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्मचा पण लॉगरिथमिक फॉर्म करतो तो e इकडचा काढ तिकडे लॉग लावतो ना लॉग 1 काय असतो 0 बरोबर आहे ना. तसं वापरलं तरी चालेल असं वापरलं तरी चालेल. ओके सो n रेस टू 0 1 असतो म्हणून आपण काय तो e रेस टू 0 आपण 1 पुट केलं. ओके सो इथे x ची व्हॅल्यू काय असणार आहे मग 0 म्हणजे आपल्याकडे ऑप्शन काय असणार आहे फर्स्ट. इथे याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कसं घेणार ते सांगा पॉईंट नुसार. आपल्याकडे दोन फंक्शन दिले 2e आणि log x minus 1 log x minus 1 का आन्सर मध्ये log नाही e जरी काढला तर log 1 पॉईंट काय दिले ते चेक करायचे 3 आणि log 2 आहे ना log 1 0 असतो log 2 त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल बरोबर आहे आणि 3 हा काय 1 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे आपल्याकडे x इज ग्रेटर दॅन 1 जी व्हॅल्यू आहे तसं फंक्शन आपण डिफरेंशिएट करणार कळले पॉईंट नुसार. मग आपल्याकडे इथे y इज इक्वल टू g ऑफ x आहे मग g ऑफ x ची व्हॅल्यू किती घेतली आपण log ऑफ x minus 1 बरोबर आहे. आता डिफरेंशिएट करणार dy by dx is equal to 1 upon x minus 1 into 1 बरोबर आहे. सो आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे x minus 1. त्यांनी काय सांगितलं आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल कशी काढतो आपण आपल्याकडे 4 इक्वेशन देऊन दिले ना तुम्हाला मग सांगा काय ना बरं सगळ्यात आधी आपल्याला जो आता हा आपण स्लोप ऑफ टँजंट काढतो बरोबर आहे. आधी आपल्याला नंतर काय करायला लागतं आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल काढायला लागेल मग ती नॉर्मलची इक्वेशन कसं टाकायला इक्वेशन ऑफ नॉर्मल टाकायला लागेल ना 4 होईल ना आपण इक्वेशन राईट. पहिलं होतं काय स्लोप ऑफ टँजंट तो स्लोप ऑफ टँजंट आपण कुठे वापरतो स्लोप ऑफ इक्वेशन ऑफ टँजंटमध्ये त्या स्लोप ऑफ टँजंटवर आपण काय काढतो स्लोप ऑफ नॉर्मल काढतो बरोबर आहे ना. आणि मग काय काढतो इक्वेशन ऑफ नॉर्मल. आपल्याला डायरेक्ट इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलं मग आता आपण काय काढलं
टँजंट काढला आहे. ॲट पॉईंट कोणता काढायचा आपल्याला 3 log 2 म्हणजे जिथे x असेल तिथे 3 टाकायचं, जिथे y असेल तिथे log 2 टाकायचं. कुठे RHS मध्ये. बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण dy/dx ॲट पॉईंट 3, log 2. बरोबर आहे का? असं लिहितो ना आपण, राईट. इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन किती आहे 3 मायनस 1 म्हणजे काय आला 1/2. काय आला 1/2. मग आपल्याकडे हा झाला इक्वेशन ऑफ स्लोप ऑफ टँजंट झाला. आता काय करायचं आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल. मग स्लोप ऑफ नॉर्मल कसं काढतो आपण -1 अपॉन dy/dx. काय काढणार dy/dx 1/2. तो काय होणार -2. हा झाला आपला स्लोप ऑफ नॉर्मल. बरोबर आहे. आता काय करायचंय त्याला इक्वेशन मध्ये टाकायचंय. सो इक्वेशन काय आपल्याकडे y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे log 2 इज इक्वल टू काय आहे -2 इंटू x मायनस x1. x1 किती आहे 3. सो आपल्याकडे काय आहे y मायनस log 2 इज इक्वल टू -2x प्लस 6. बरोबर आहे. मग आपल्याकडे जे इक्वेशन दिलं बघा x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू त्या साईडला आहे. तर आपण इकडचा 2x इकडे आणणार y प्लस 2x 6 मायनस प्लस log 2 आहे का. अशा पुढे प्लसच्या व्हॅल्यू सगळ्या कळलंय. सर तिथे 2 का आपण घेतला काय काय y इज इक्वल टू अरे मी सांगितलं ना पॉईंट कुठे आपले वरचे पॉईंट आहे ना ते x ग्रेटर दॅन 1 पासून. हे फंक्शन कसे चूज करतो आपण कंटिन्यूटी मध्ये बघितले आपण. जो पॉईंट असेल तिथपर्यंत त्याच्या पुढचे आणि त्याच्या मागचे LHS आणि RHS असं घेतो ना आपण. मग 1 पासून RHS चे पॉईंट कुठे दिले RHS आणि LHS काय चेक करते कळलं का.